अशी माणसं अशा गोष्टी. लेखक दीपक तांबोळी. वाचक मनीषा. कथा 8. वाढदिवस. लोढा शेठच्या गाडीचा हॉर्न वाजला. तसा एकनाथच्या ऐवजी दिनू सिक्युरिटीच्या रूममधून बाहेर आला. त्याने लगबगीनं फाटक उघडलं. गाडी जशी गेटच्या बाहेर पडू लागली तसा त्याने आपला बाप जसा ठोकतो तसा सॅल्यूट लोढा शेठला पाहून ठोकला. लोढा शेठच्या चेहऱ्यावर त्याला बघून एक प्रसन्न हास्य झळकलं. पोरगा खरंच स्मार्ट आहे, ते मनातल्या मनात म्हणाले. गाडी पुढे रस्त्याला लागली तसा कालचा प्रसंग त्यांना आठवला. काल त्यांच्या मुलाचा 15वा वाढदिवस त्यांनी सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये जोरदार साजरा केला होता. त्यांचा मुलगा सनी 10वीच्या परीक्षेत 99% घेऊन पास झाला होता. हे खरं वाढदिवस साजरा करण्यामागचं मुख्य कारण होतं. सोसायटीचा सिक्युरिटी गार्ड कम केअरटेकर एकनाथचा मुलगा दिनू वाढदिवसाला आपल्या आई बहिणींसोबत हजर होता. लोढा शेठ सगळ्या पाहुण्यांची चौकशी करत करत दिनूजवळ पोहोचले. दिनू त्यांचाच नाही तर पूर्ण सोसायटीचा आवडता मुलगा. त्याला पाहून लोढा शेठ म्हणाले आणि थांबले. त्याच्या उत्साहाने भरलेल्या चेहऱ्याकडे पाहत त्यांनी विचारलं, काय दिनू, कशी वाटली मग पार्टी? लई झक्कास, दिनूनं त्याच्या नेहमीच्या स्टाईलनं उत्तर दिलं. पुढच्या महिन्यात माझा पण वाढदिवस आहे आणि माझे पप्पा पण अशीच सगळ्यांना मोठी पार्टी देणार आहेत. ते ऐकून लोढा शेठ जरा जोरातच हसले. या पार्टीकरता त्यांना 1.5 लाख खर्च आला होता. एक सिक्युरिटी गार्ड एवढा खर्च करणं शक्यच नव्हतं. एकनाथने त्याला नको ते स्वप्न दाखवलं होतं. दिनूच्या भाबडेपणाची त्यांना गंमत वाटली, पण त्यांना त्याचं मन मोडायचं नव्हतं. म्हणून ते म्हणाले, अरे वा, आम्हाला बोलावणार आहे ना? हो, मग सोसायटीतल्या सगळ्यांना बोलावणार आहे, दिनू उत्साहाने म्हणाला. शेठजी हसतच पुढे गेले. ते आठवून आताही शेठजींच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. एकदम त्यांना जाणवलं की एकनाथची एवढा खर्च करण्याची ऐपत नक्कीच नाही. महिन्याला 10,000 कमावणारा माणूस 1.5 लाख फक्त वाढदिवसाला खर्च करणार नाही. मात्र सोसायटीत राहणारे सगळे मिळून तर करू शकतात. या विचाराने त्यांना एकदम उत्साह वाटायला लागला. काय हरकत आहे, प्रत्येकाने 2,000 जरी जमा केले तरी दिनूचा वाढदिवस जोरदार साजरा करता येणार होता आणि सोसायटीतला कोणी नाही म्हणेल असंही त्यांना वाटत नव्हतं. कारण सगळेच पैसेवाले होते आणि महत्त्वाचं म्हणजे दिनू होताच तसा सदोदित उत्साहाने बहरलेला. एक हाक मारले की कोणाच्याही मदतीला धावून जाणारा. कोणतंही काम सांगा, दिनूने ते केलं नाही असं नाहीच. बरं, या कामाचा कोणी मोबदला देईल अशीही त्याची अपेक्षा नाही. तो शाळेतून आला की सारखा सोसायटीतल्या रहिवाशांच्या कामासाठी वरखाली करायचा. कधी कंटाळा नाही की नाही म्हणणं नाही. दिनू, मला जरा भाजी आणून दे. दिनू, जरा रूम साफ करायची, येतोस का मदतीला? दिनू, आजीला जरा फिरवून आणतोस का बागेत? दिनू, कोपऱ्यावरच्या मेडिकलमधून औषध आणून दे बरं. दिनू, बाळ रडतोय, त्याला फिरवून आणतो का जरा? अशी शेकडो कामं रोजच दिनूला सांगितली जायची आणि दिनू ती उत्साहाने करायचा. कधी कोणी त्याच्यावर चिडलं, रागवलं तरी दिनूने कधीही उलटून उत्तर दिले असं होत नाही. सोसायटीतला तीन सिक्युरिटी गार्ड होते. त्यातले 2 गावातच राहायचे. एकनाथ मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यातून आलेला एक्स सर्व्हिसमॅन. सोसायटीच्या अगोदरच्या अध्यक्षांनी त्याला आणलं होतं. सोसायटीच्या बेसमेंटमध्ये बांधलेल्या 2 छोट्या रूममध्ये कुटुंबासह तो राहायचा. सिक्युरिटी गार्ड कम केअरटेकर अशा दोन्ही भूमिका तो निभावायचा. दिनू हा त्यांचा छोटा मुलगा, 13 वर्षाचा, गोरा गोमटा आणि चुणचुणीत. एकनाथची बायको आणि मोठी मुलगीही सोसायटीतल्या रहिवाशांची गरज पडली तर बऱ्याचदा धुण्या भांड्यांची कामं करायची. एकंदरीत या पूर्ण कुटुंबाची सोसायटीला बरीच मदत व्हायची. पण खरा हिरो होता तो दिनू, सर्वांच्या मदतीला ताबडतोब धावून जाणारा. लोढा शेठ सोसायटीचे सेक्रेटरी होते. त्यांनी ठरवलं सोसायटीच्या मेंबर्सची मीटिंग बोलवायची आणि हा मुद्दा मांडायचा. 12 मजली सोसायटीत 48 फ्लॅट होते आणि त्यात राहणारे जवळजवळ सगळेच सधन होते. 2-3 हजार काढून द्यायला कोणी नाही म्हणणार नव्हतं. रात्री ते घरी परतले तेव्हा एकनाथ ड्युटीवर होता. त्याला त्यांनी विचारलं, एकनाथ, आपल्या दिनूचा वाढदिवस कधी असतो बरं? 16 ऑक्टोबर. का बरं साहेब?
अरे, काल तो म्हणत होता माझे पप्पा पण माझा वाढदिवस सनीसारखाच साजरा करणार आहेत. खरंय का? एकनाथ जोरात हसला. अहो साहेब, आपली काय ऐपत असा वाढदिवस साजरा करण्याची. पण काल सनी बाबाचा वाढदिवस पाहून तो माझ्या मागे लागला की माझाही वाढदिवस असाच करायचा. मी त्याला खूप समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण ऐकेच ना. म्हणून म्हटलं ठीक आहे, करूया. तर तो सगळ्यांना तेच सांगत सुटलाय. अर्थात त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार. आम्ही करू त्याचा वाढदिवस, असं सांगायचं शेटजींच्या अगदी ओठावर आलं होतं. पण दिनूला सरप्राईज द्यायलाच पाहिजे या विचाराने ते काहीच बोलले नाही. जेवण वगैरे झाल्यावर त्यांनी सोसायटीच्या अध्यक्षांना फोन लावला. पाटील साहेब, एक विचार मनात आलाय. आपला सिक्युरिटी गार्ड एकनाथचा मुलगा दिनूचा पुढच्या महिन्यात वाढदिवस आहे. तुम्हाला तर माहीतच आहे की दिनू किती कामाचा मुलगा आहे ते. तेव्हा मला वाटतं की आपण सगळ्या सोसायटीने मिळून त्याचा वाढदिवस साजरा करावा. चांगली कल्पना आहे, पण साजरा करायचा म्हणजे तरी कसा? सोसायटीतल्या प्रत्येक परिवाराने 2,000 जमा करायचे. साधारण 96,000 जमतील. त्यात एक केक कापणं, सगळ्यांचं जेवण आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करूया. त्यानिमित्ताने एक गेट टुगेदर होऊन जाईल. गेट टुगेदर ठीक आहे, पण एका सिक्युरिटी गार्डच्या मुलाचा वाढदिवस साजरा करणं आपल्यासारख्या उच्चभ्रू लोकांना शोभेल का? सोसायटीत असे अनेक जण आहेत ज्यांना आपल्या मुलांचे वाढदिवस घरातच साजरे केलेले आवडतात. मग दिनूच्या वाढदिवसाला ते तयार होतील का? अजून एक प्रॉब्लेम आहे. हा वाढदिवस आपण आपल्या खर्चाने साजरा केला तर बाकीचे सिक्युरिटी गार्ड म्हणतील आमच्या मुलांनी काय घोडं मारलं आहे. दिनूचा केला तर आमच्याही मुलांचा करा. मग तेव्हा काय उत्तर द्यायचं? अहो साहेब, त्यांची फॅमिली इथं राहत नाही. सिक्युरिटीशिवाय इतर कोणतंही काम ते किंवा त्यांची फॅमिली करत नाही. शिवाय तुम्ही पाहता, तो पोरगा शाळेतून आला की सोसायटीतल्या लोकांची वैयक्तिक कामं करत असतो आणि तीही फुकट. कधी त्याने कामाचे पैसे मागितले नाहीत की कामाला नाही म्हटलं नाही. सोसायटीतले लोक त्याला आपल्या स्वार्थाकरिता वापरून घेतात. मग एक दिवस त्याच्यासाठी खर्च केला तर काय बिघडलं? ठीक आहे, माझी काही हरकत नाही. ठेवा मीटिंग, बोलावून घ्या सगळ्यांना. पण मला नाही वाटत लोक तयार होतील ते. एक नमुने आहेत सगळे. पण मला खात्री आहे दिनूसाठी ते नक्कीच पैसे देतील आणि त्यांनी नाही दिले तर मी एकटा करेन त्याचा वाढदिवस. लोढाशेठ जिद्दीने बोलून गेले. मग तर प्रॉब्लेमच नाही, व्हा पुढे. सोसायटीतल्या सगळ्या परिवारांचा एक व्हॉट्सअप ग्रुप होता. त्यावर शेटजींनी येत्या रविवारी 5 वाजता मीटिंग आयोजित केल्याचा मेसेज टाकला. मीटिंगचा विषय त्यांनी मुद्दामच टाकला नाही. विषय पाहूनच बरेच जण मीटिंगला यायचेच नाहीत असं त्यांना व्हायला नको होतं. रविवार उजाडला. लोढाशेठ 5 वाजताच मीटिंग हॉलमध्ये जाऊन बसले. कुणीही आलं नव्हतं. हे नेहमीचंच होतं. कोणत्याही विषयावर मीटिंग असो, येणारे फार कमी. जे यायचे तेही आपल्या फुरसतीने सेक्रेटरीवर उपकार केल्यासारखे डोलत डोलत यायचे. 6 वाजले तेव्हा अध्यक्ष पाटील उगवले. अरे, अजून कोणीच आलं नाही. तुम्ही मेसेज पाठवला होता ना सगळ्यांना? त्यांनी विचारलं. हो तर, एकूण 1 जणाला मेसेज पाठवला आहे. मग असं कसं झालं? मेसेजऐवजी तुम्ही फोनच करायला हवे होते. मेसेज वाचलाच नसेल तर त्यांना कळणारच तरी कसं? अहो साहेब, सगळ्यांनी मेसेज वाचला आहे. मी चेक केलं आहे. तेवढ्यात 3-4 जण आले. मग परत 3-4 जण आले. शेवटी 5:15 वाजता 12 जणांची उपस्थिती झाली. विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून लोढाशेठनी 10-15 मिनटं अजून थांबायचं ठरवलं. लोढाशेठ, मीटिंगचा विषय नाही कळवला तुम्ही. लोखंडे जरा रागातच म्हणाले. साहेब, ही ऑफिशियल मीटिंग नाही आहे. पण 5 मिनटं थांबा, सगळं विषय क्लिअर होईल. शेठजी लवकर आटपा, आम्हाला शॉपिंगला जायचं आहे, गव्हाणे मावशी घाईत करत म्हणाल्या. शेवटी आहे ती मंडळीही निघून जाऊ नये म्हणून शेठजींनी सुरुवात केली. माननीय सदस्यांचं मी स्वागत करतो. आज सोसायटीच्या प्रश्नांव्यतिरिक्त एका वेगळ्याच विषयावर चर्चा करण्याकरिता आपण जमलो आहोत. विषय असा आहे की आपण सर्वच जण आपल्या सिक्युरिटी गार्ड एकनाथचा मुलगा दिनेश उर्फ दिनूला जाणता. एक सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा, कसलीही अपेक्षा न करता सगळ्यांची कामं चोख करणारा, सदोदित हसतमुख असणारा असा हा मुलगा आपल्या सर्वांचाच लाडका आहे. या दिनूचा वाढदिवस 16 ऑक्टोबरला आहे.
माझा असा विचार आहे की दिनूच्या या कामाबद्दल, त्याच्या आपल्या सर्वांना असलेल्या सहकार्याबद्दल यावेळचा त्याचा वाढदिवस आपण सर्वांनी मिळून साजरा करूया. शेठ थांबले. त्यांनी कुणी काही प्रतिक्रिया देतंय का याचा अंदाज घेतला. 2 मिनटं शांतता पसरली. मग कुलकर्णी म्हणाले, खरंच दिनू आपली खूप कामं करतो. आपण त्याचा वाढदिवस साजरा केला तर त्याला, त्याच्या आईवडिलांना खूप आनंद होईल. पण वाढदिवस साजरा कसा करणार बरं? सोपं आहे. आपण सर्वांनी 2-2 हजार रुपये जमा करायचे. 48 घरांचे 96,000 जमा होतील. त्यात केक, दिनूला गिफ्ट, सगळ्या परिवाराचं एकत्र जेवण आणि मनोरंजनाचा हलका फुलका कार्यक्रम करता येईल. बापरे, 2,000 खूप जास्त होतात हो, सुलक्षणाबाई म्हणाल्या. अहो मॅडम, आपण हॉटेलमध्ये जाता तेव्हा आपल्या 4-5 जणांचं बिल 3-4 हजारापर्यंत येतंच हो. ते आपण भरतोच ना, शेठजी कळवळून म्हणाले. अहो पण का हो शेठजी, दिनू आपल्यासाठी जे काही करतो त्याचा काही ना काही मोबदला आपण देतोच ना. परवा त्याने माझ्या बाईकचं पंक्चर जोडून आणलं तेव्हा मी त्याला 10 रुपये खुशीने दिलेच होते. पण मग वेगळा वाढदिवस साजरा करण्याची गरजच काय? महाजन मध्येच उठून म्हणाले. हो बरोबर आहे. पवारांनी त्यांची री ओढली. आम्हीसुद्धा त्याने गहू वगैरे दळून आणले की खुशीने 5-10 रुपये देतोच. आणि शेठजी, या लोकांचे असे वाढदिवस साजरे करून त्यांना मातवू नका. आज तुम्ही दिनूचा वाढदिवस साजरा करताय, उद्या त्याच्या बहिणीचा करावा लागेल. मग दुसरे सिक्युरिटी गार्ड म्हणतील आमच्याही मुलांचे करा. मग प्रत्येक वेळी आम्ही असेच 2-2 हजार द्यायचे का? शेठजींना शंका आली. पवार दारू पिऊनच आले असावेत, कारण आताही त्यांचे डोळे तारवटलेले होते. पवार सरकारी अधिकारी होते, दाबून वर कमाई करत होते आणि खर्चही तसाच करायचे. प्यायला बसले की 5-5 हजाराची दारू ते पिऊन जातात असं शेठजीच्या कानावर आलं होतं. आणि आता एका चांगल्या कामासाठी 2,000 द्यायला खळबळ करत होते. मी पवार साहेबांशी सहमत आहे, पारेख उठून म्हणाले. गरिबांना अशा गोष्टींची सवय लावायचीच तरी कशाला? अशाने ते शेफारतात. एकदा सेलिब्रेट केल्यावर पुढच्या वर्षीही त्यांची तीच अपेक्षा राहील. तसं काही होणार नाही पारेख साहेब. पुढच्या वर्षी तो मोठा होईल, त्याला आपोआपच जाणीव होईल, शेठजी ठामपणे म्हणाले. मला वाटतं आपण करावा वाढदिवस, वानखडे उठून म्हणाले. आपण सगळेच सधन आहोत, काय हरकत आहे 2-2 हजार द्यायला? अहो तेवढ्या रकमेचं तर आपण जेवणच करणार आहोत. शेठजी बरोबर म्हणतायत. आता चर्चा रंगू लागली. प्रस्तावाच्या बाजूने आणि प्रस्तावाच्या विरोधात बोलणारे तावातावाने आपली बाजू मांडू लागले. आपल्या प्रस्तावाला थोडाही विरोध होणार नाही अशी अपेक्षा घेऊन आलेले लोढाशेठ समोरचे वादविवाद पाहून स्तब्ध झाले. माणूस इतका स्वार्थी कसा होऊ शकतो याचंच त्यांना आश्चर्य वाटत होतं. शेठजी, मी निघू का? मला शॉपिंगला जायचं आहे, उशीर होतोय, गवाणेबाई अस्वस्थ होऊन म्हणाल्या. तसे अध्यक्ष पाटील उठले. 2 मिनटं थांबा गवाणे मॅडम. एकमत न झाल्यामुळे आपण मतदान घेऊ. दिनूचा वाढदिवस साजरा करावा असं किती जणांचं मत आहे? त्यांनी हात वर करावा. समोरच्या 12 जणांतून फक्त कुलकर्णी, वानखडे, चव्हाण, गवाणेबाई यांनी हात वर केले. पवार, महाजन, जोशी, पारेख, लोखंडे, सुलक्षणाबाई यांनी हात वर केला नाही. फक्त 4 हात वर आलेले पाहून लोढाशेठ चिंतातूर झाले. 4 जण, अध्यक्ष आणि मी, आमचं मत धरून 6 जण होत आहेत. म्हणजे 6 विरुद्ध 6 असा बिकट मामला झाला. आता यावर उपाय काय? सुलक्षणाबाई म्हणाल्या. सोपं आहे. आज जे आले नाहीत त्यांना मी मेसेज पाठवून निर्णय विचारतो. जर नाही म्हणणाऱ्यांची संख्या जास्त असली तर मी स्वतः सगळा खर्च करून त्या मुलाचा वाढदिवस करेन. शेठजी थोडेसे चिडूनच दृढनिश्चयाने म्हणाले. तसे पवार उठून म्हणाले, जर तुम्हाला वाढदिवस करायचाच होता तर आम्हाला बोलवलं तरी कशासाठी? फालतू आमचा वेळ घालवला. आणि ते उठून बाहेर जायला निघाले. तेवढ्यात शेठजी म्हणाले, 1 मिनिट. माझी सर्वांना विनंती आहे की निर्णय काहीही हो, या विषयाचा उल्लेख दिनू किंवा एकनाथ जवळ करू नका. आपल्याला त्या कुटुंबाला सरप्राईज द्यायचं आहे. ठीक आहे, सर्व म्हणाले आणि पवारांच्या मागे सर्वजण निघून गेले. बघा बघा, मी तुम्हाला म्हटलं नव्हतं की सगळे नमुने आहेत, पैसे देणारच नाहीत. ठीक आहे, मॅसेज पाठवून बघा सगळ्यांचा काय निर्णय होतो ते, आणि मला कळवा. पाटील साहेब उद्वेगाने म्हणाले. शेठजींना काय बोलावं तेच कळेना.
त्यांनी फक्त मान डोलावली. घरी येऊन हा विषय त्यांनी बायकोला सांगितला. बायको रागाने मारवाडी भाषेत म्हणाली, तुम्हालाही नको त्या उत्सापत्यात सुचतात. खरंच काय गरज आहे त्या पोराचा वाढदिवस साजरा करायची? असा कोणता मंत्री संत्री लागून गेलाय तो? मान्य आहे तो मेहनती आहे, प्रामाणिक आहे. विशेष म्हणजे तो कोणाच्याही मदतीला धावून जातो. पण या लोकांना असं डोक्यावर चढवायचं नसतं. हे माझ्यापेक्षाही तुम्हाला चांगलं समजतं. कारण एवढं मोठं सुपर शॉप तुम्ही चालवता ते उगाच नाही. आणि तुम्हाला एवढं त्यांच्याबद्दल वाटतंच आहे तर त्याला घरी बोलवा, एखादा ड्रेस आणि मिठाईचा बॉक्स त्याच्या हातात द्या, बस झालं. मग पूर्ण सोसायटीच्या लोकांना बोलावून आपल्या सनीसारखा वाढदिवस साजरा करायची गरजच काय? दुसरं तुम्ही प्रत्येकाकडून 2,000 घ्यायचं म्हणताय. अहो, गणेश उत्सवासाठी आणि नवरात्राच्या वेळी वर्गणीचे साधे 500 रुपये द्यायला सुद्धा हे लोक त्रास देतात. ते तुम्हाला काय 2,000 काढून देणार आहेत? वर्गणीची गोष्ट वेगळी आहे, तिथे भावना नसतात. पण इथे हा मुलगा सगळ्या कुटुंबाशी जोडला गेला आहे. तू म्हणते तसा वाढदिवस तर आपण कधीही करू शकतो. पण त्या पोराने जे स्वप्न बघितले ते पूर्ण करावं असं मला मनापासून वाटते. तुम्ही पण ना एकदा काही ठरवलं की त्याच्यावरच अडून बसतावा, असं म्हणत ती तणतणत किचनमध्ये निघून गेली. दुसऱ्या दिवशी शेटजींनी बाकीच्या 36 परिवारांना मेसेज पाठवला. दिनूचा वाढदिवस साजरा करण्याची आपली भूमिका सविस्तर मांडून प्रस्तावाच्या बाजूने मत द्यायचं आवाहन केलं. 3-4 दिवस तर कोणाचीही प्रतिक्रिया आली नाही. त्यानंतर लोकांनी कशासाठी हा उपद्व्याप करताय, असा अनिष्ट प्रथा अशा पाडू नका, इतका खर्च का येतोय त्याचा हिशोब द्या, 2,000 फार होत आहेत, 100-200 जे करायचं ते करा, अशा संतापजनक प्रतिक्रिया नोंदवल्या. प्रस्तावाच्या बाजूने फक्त 8 तर विरोधात 16 मतं पडली. बाकीच्या 12 जणांनी सर्व सहमतीने जे ठरेल त्याला आम्ही राजी आहोत असं तटस्थ मत नोंदवलं. या तटस्थ लोकांचा शेटजींना भयंकर राग आला. हे तटस्थ लोकच चांगल्या कृत्यांच्या बाजूला उभं न राहता वाईट कृत्यांना एक प्रकारे समर्थनच देतात, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी परत एकदा या लोकांना मेसेज पाठवून फक्त हो किंवा नाही एवढंच कळवावे अशी विनंती केली. पण तिचा काहीच उपयोग झाला नाही. अशा लोकांना कोणाच्याच नजरेत वाईट व्हायचं नसतं किंवा उघडपणे कोणतीही भूमिका घ्यायचं धैर्य त्यांच्यात नसतं. शेवटी 7 दिवस वाट बघून शेटजींनी मतांची गणना केली. 14 विरुद्ध 24 मतांनी हरले होते. त्यांना खूप वाईट वाटलं. दिनू फुकट सर्वांची कामं करत होता. त्याची लोकांनी 0 किंमत केली होती. याच कामाकरिता जर नोकर ठेवला असता तर महिन्याला 3-4 हजार त्याने सहज घेतले असते आणि या लोकांनी न कुरकुरता ते दिलेही असते. एकदम त्यांच्या डोक्यात सणक आली आणि त्यांना वाटलं जावं आणि दिनूला सांगावं की तुझ्या उपकाराची या लोकांना काहीच जाण नाही, यापुढे कोणाचंही काम करणं बंद कर. पण त्यांनी मन आवरलं. शेवटी ते सोसायटीचे सेक्रेटरी आणि प्रतिष्ठित व्यापारी होते. त्यांना असं करणं शोभणारं नव्हतं. 2-3 दिवसांनी अध्यक्ष पाटील साहेबांचा फोन आला. मग ठरलं का दिनूचा वाढदिवस साजरा करायचं? त्यांना काय उत्तर द्यावं ते शेटजींना कळेच ना. शेवटी त्यांनी खरं सांगायचं ठरवलं. प्रस्तावाच्या बाजूने फक्त 14 मतं पडली साहेब, त्यामुळे वाढदिवस कॅन्सल करावा लागणार. पाटील साहेब जोरजोरात हसले. मी म्हटलं होतं ना तुम्हाला, आपल्या सोसायटीत एक नमुने आहेत ते. तुम्ही त्या दिवशी म्हटला होतात की कोणी नाही केला तरी मी करणारच. मग कॅन्सल का करताय? जे तयार आहेत त्यांच्याकडून पैसे घ्या, उरलेले तुम्ही टाका आणि करून टाका वाढदिवस. तसं करता येईल, पण ते योग्य दिसणार नाही. ठीक आहे, बघतो मी काय करायचं ते, असं म्हणून त्यांनी पाटील साहेब काही म्हणायच्या आतच फोन कट केला. एक दिवस निघायला लागला. शेटजींच्या मनाची घालमेल वाढली. कोणी नाही दिले पैसे तर मी माझ्या पैशाने वाढदिवस करीन असे जोशात म्हणून तर गेले होते. पण आता त्यांना एवढे पैसे खर्च करणं जीवावर येत होतं. 14 जणांनी पैसे दिले तरी उरलेले 70-72 हजार पदराचे खर्च करायला त्यांच्या मनाची तयारी होत नव्हती. काय दुर्बुद्धी सुचली आणि आपण ते बोलून चुकलो याचा त्यांना पश्चाताप होऊ लागला. एक दिवस एक गडबड झाली. संध्याकाळच्या वेळेस जोशींचा मुलगा आपली महागडी बाईक सोसायटीच्या बाहेर लावून घरात गेला. 5 मिनिटात परत येऊन त्याला बाहेर जायचं होतं. दुर्दैवाने तो गाडीची चावी गाडीलाच विसरून गेला.
घरात गेल्याबरोबर त्याच्या मैत्रिणीचा फोन आला. तिच्याशी गप्पा मारता मारता आपण गाडी बाहेरच लावली आहे हे तो विसरला. त्याच सुमारास एक बाईक चोर तिथं आला. बाईकला लागलेली चावी पाहून त्याला आनंदाचं भरतच आलं. सिक्युरिटीच्या केबिनमध्ये तेव्हा राम नावाच्या सिक्युरिटी गार्डसोबत दिनूही बसला होता. त्याने बाईक स्टार्ट झाल्याचा आवाज ऐकला आणि तो ताठ झाला. जोशींच्या मुलाला त्याने मगाशीच वर जाताना पाहिलं होतं. एका सेकंदात तो गेटच्या बाहेर आला. बाईकवर दुसरा माणूस पाहून सगळा मामला त्याच्या लक्षात येऊन तो त्या बाईक स्वारावर जोरात ओरडला. बाईक चोराने बाईक वळवून मेन रोडवर जशी घातली तसा दिनू जीवाच्या आकांताने त्याच्या मागे पळाला. बाईक आपल्या हातात लागणार नाही हे पाहून त्याने एक झेप घेऊन तिची मागची बाजू पकडली आणि तिला तो खेचू लागला. बाईक चोराने बाईकचा वेग वाढवला. दिनूने ते पाहून पायात घातलेल्या चपला रोडवर ताकदीने दाबून धरल्या. बाईकचा स्पीड कमी झाला पण दिनू आता फरफटत पुढे जाऊ लागला. सुदैवाने समोरून येणाऱ्या 2 बाईकस्वाराचं लक्ष या प्रकाराकडे गेलं. त्यांना यात काहीतरी गडबड आहे हे लक्षात आलं. एकाने आपली बाईक सरळ बाईक चोराच्या समोर उभी केली. दुसऱ्याने चपळाईने खाली उतरून बाईक चोराच्या बाईकची चावी हस्तगत केली. हा चोर आहे, गाडी चोरून घेऊन चाललाय, दिनू ओरडला. तसा एका बाईकस्वाराने बाईक चोराच्या मुस्कटात 2 थापडा मारल्या. आता बरेच लोक जमा झाले. सिक्युरिटीचा गार्डही धावत आला. कुणीतरी पोलिसांना फोन लावला. बाईक चोराला लोकांनी पकडून ठेवलं. कुणाची गाडी आली आहे रे ही? सिक्युरिटी गार्ड रामूने दिनूला विचारलं. त्या जोशी साहेबांची आहे, दिनू म्हणाला. तेवढ्यात जोशींचा मुलगा धावत आला. बाईक पाहून त्याला हायसं वाटलं. घरी जाऊन जोशीच्या मुलाने झालेला सगळा प्रकार त्याच्या वडिलांना सांगितला. बाबा, त्या दिनूची कमाल म्हटली पाहिजे. त्याची चप्पल तुटली, पॅन्ट फाटली तरी त्याने गाडी सोडली नाही. बाबा, दिनूला काहीतरी बक्षीस दिलंच पाहिजे. 500 रुपये देऊन टाक त्याला. बाबा, आपली 1.25 लाखाची गाडी त्याने चोरी जाण्यापासून वाचवली आणि फक्त 500 रुपये द्यायचे? अरे, गाडी नेली असती तर आपण 24 तासात शोधून आणली असती. पोलीस खात्यात आपल्या ओळखीचा आहेत तशा, जोशी अभिमानाने म्हणाले. हो, ते सर्व ठीक आहे, पण पोलिसांनी तुम्हाला 1,500 म्हणून बक्षीस द्यावेच लागले असते ना. पोरगा ऐकत नाही हे पाहून जोशींचं डोकं तापलं. हे बघ, चूक तुझी आहे. तुला गाडीची चावी काढता येत नव्हती. आता मला जशी उगीच मनस्ताप देऊ नकोस, नाहीतर तुझी गाडीच मी विकून टाकेन. बापाने दम भरल्यावर पोरगा चूप बसला. पण कुठेतरी त्याच्या मनाला ते पटलं नव्हतं. 2-3 दिवसांनी अजून एक घटना सोसायटीत घडली. सुलक्षणाबाईंची गावातच राहणारी मुलगी माहेरी आईवडिलांना भेटायला आली. संध्याकाळी ती आपल्या घरी निघून गेली. रात्री 10 वाजता तिचा सुलक्षणाबाईंना फोन आला. आई, एक गडबड झाली आहे. माझं एक कानातलं सापडतच नाही आहे. मी तुझ्याकडे आले तेव्हा दोन्ही कानात होते. आता मात्र माझ्या डाव्या कानातच आहे. ती रडकुंडीला येऊन बोलत होती. अरे बापरे, ते डायमंडचे कानातले ना? हो बरोबर. तू इथे आलीस तेव्हा तुझ्या कानात होते, पण घरातच शोध ना, तिथंच कुठंतरी पडलं असेल. आई, 2 तासापासून मी शोधते ग. घराचा सगळा कानाकोपरा शोधून झालाय. ती आता रडायला लागली होती. विश्वासरावांना कळवलं का? त्यांनीच तुझ्या वाढदिवसाला घेऊन दिले होते ना ते कानातले? हो, पण ते आता चेन्नईत आहेत. त्यांना कळवायचा धीर होत नाही आहे मला. कळलं तर चिडतीलच ते माझ्यावर. 2.5 लाखाचे होते आई ते कानातले. एक गेलं म्हणजे 1.25 लाखाचं नुकसान. तिला पुढे बोलवेस ना. जाऊ दे, रडू नकोस. मी शोधते इथे. सापडलं तर तुला कळवते हां. सुलक्षणाबाईंनी 2 तास घरात शोधाशोध केली, पण काही तपास लागेना. सकाळी उठल्या उठल्या त्यांनी सिक्युरिटीला फोन केला. झालेल्या घटनेची माहिती देऊन सोसायटीच्या आवारात शोध घ्यायला सांगितलं. घरातही त्यांनी परत शोधायचा प्रयत्न केला. या दरम्यान मुलीचे 4-5 फोन येऊन गेलेत. कानातलं सापडत नाही म्हणून ती कासावीस झाली होती. पोलिसात तक्रार देऊया का असं सुलक्षणाबाईंना विचारत होती. सुलक्षणाबाई त्यांच्या मिस्टरांनी तिला धीर धरायला सांगितलं. कारण तक्रार केली की सोसायटीत पोलीस चौकशीला येणार. त्याचा सगळ्यांनाच मनस्ताप होणार होता. दुपारी 4 वाजता त्यांच्या दाराची बेल वाजली. त्यांनी दार उघडलं. बाहेर दिनू उभा होता. काय रे दिनू? दिनू त्यांच्यासमोर हात उघडला. त्या हातावर ते डायमंडचं कानातलं होतं. हेच का रे ते हरवलेलं? सुलक्षणाबाईंनी डोळे विस्फारले. हो,
तेच तर होतं ते त्यांच्या लाडक्या लेकीने कौतुकाने त्यांना दाखवलेलं. हो, हेच आहे का ते? त्या आनंदाने ओरडल्या. कुठं सापडलं हे तुला? हातात घेऊन त्यांनी विचारलं. गेटच्या बाहेर, रस्त्यावर. सगळे सोसायटीच्या आत शोधत होते, पण ताईंनी गाडीत बसताना स्कार्फ काढताना मी पाहिलं होतं, म्हणून मला शंका आली की ते बाहेरच पडलं असेल. आणि खरंच ते तिथंच सापडलं, दिनू हसऱ्या चेहऱ्याने सांगत होता. सुलक्षणाबाईंनी ते घेऊन आपल्या पर्समध्ये टाकलं. पर्समधूनच त्यांनी 100ची नोट काढली आणि त्याच्यासमोर धरली. हे घे तुझं बक्षीस आणि थँक्यू व्हेरी मच. खरंच खूप गुणी मुलगा आहेस रे तू. नाही, नको असं म्हणून दिनू वळला आणि निघून गेला. तो गेल्यावर सुलक्षणाबाईंनी मोबाईल उचलून लेकीला फोन लावला. अगं ज्योती, सापडलं बरं का तुझ्या कानातलं? ज्योती आनंदाने ओरडली. कोणाला आणि कुठे सापडलं आई? सुलक्षणाबाईंनी दिनूचं नाव आणि कुठे सापडल्याचं सर्व काही सांगितलं. हा दिनू खरंच खूप स्मार्ट पोरगा आहे. बरं, तू त्याला काही बक्षीस दिलं की नाही? मी त्याला 100 रुपये देत होते, पण त्याने घेतलेच नाही. काय गं आई, अगं 1,25,00,000चं इयररिंग आहे ते, आणि तू फक्त 100 रुपये देत होतीस त्याला. अगं कमीत कमी 1,000 रुपये तरी द्यायचेस ना, मी परत केले असते तुला. जाऊ दे गं, या लोकांना फार डोक्यावर चढवू नये. कमाल करतेस बाई तू. सापडलं नसतं तर 1,25,00,000 पाण्यात गेले असते बरं का. सुलक्षणाबाई काहीच बोलल्या नाहीत. 2 दिवसांनी पवार आपल्या कुटुंबियासहित जयपूरला लग्नाला गेले. जाताना एकनाथला घरी राहिलेल्या आपल्या आईकडे लक्ष द्यायला सांगून गेले. 65 वर्षांची त्यांची आई प्रवासाची दगदग सहन होणार नाही म्हणून घरीच राहिले. पवार सकाळी गेले आणि रात्री त्यांच्या आईच्या छातीत वेदना होऊ लागल्या. जीव घाबराघुबरा होऊ लागला. त्रास जास्त वाढला तशी त्यांना दिनूची आठवण आली. त्यांनी एकनाथच्या रूममध्ये फोन करून दिनूला पाठवायला सांगितलं. दिनू त्यांच्या फ्लॅटमध्ये गेला. आजींनी त्याला कपाटातली औषधं द्यायला सांगितली. ॲसिडिटीने अस्वस्थ वाटत असेल म्हणून पाण्यात इनो टाकून द्यायला सांगितलं. दिनूने त्यांनी जे सांगितलं ते सर्व काही केलं, पण बऱ्याचदा ऐकून आणि वर्तमानपत्रात वाचून ही लक्षणं हार्ट अटॅकची सुद्धा असू शकतात हे त्याला माहिती होतं. त्याला इमर्जन्सी नंबर्स तोंडपाठ होते. आजी नाही म्हणत असताना त्याने आजींच्या मोबाईलवरून सोसायटीच्या डॉक्टरला फोन लावला. तो फोन उचलेच ना, म्हणून त्याने सरळ ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरला फोन लावला. सुदैवाने त्याने तो उचलला. दिनूने त्याला लगेच सोसायटीत यायला सांगितलं. 5च मिनिटांनी सोसायटीच्या डॉक्टरचा फोन आला. दिनूने त्यालाही लगेच यायला सांगितलं. जवळच राहत असल्याने तोही लगेच आला. आजीचा BP चांगलाच वाढला होता. थोड्याच वेळात ॲम्ब्युलन्स आली. दिनू आजींसोबत एखादी बाई असावी याकरिता आईला उठवून सोबत घेऊन गेला. आजीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले व उपचार सुरू झाले. बातमी कळताच सकाळी लोढाशेठ हॉस्पिटलमध्ये आले. तिथे दिनूला पाहून त्यांचा जीव कळवळला. पोरगा रात्रभर जागा होता. मग त्यांनी पवारांना फोन लावून सगळी कल्पना दिली. पवारांचं संध्याकाळच्या गाडीचं रिझर्वेशन होतं. दिवसभरात इतर गाड्यात जागा मिळाली नाही तर ते संध्याकाळीच निघणार होते. त्यांनी लोढाशेठला दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत आईची काळजी घ्यायला सांगितलं. लोढाशेठनी ते मान्य केलं. 7 दिवसांनी पवारांची आई एन्जिओप्लास्टी करून घरी परतली. भेटायला येणाऱ्या सर्वांना ती दिनूने तिची किती काळजी घेतली याबद्दल भरभरून सांगत होती. तोंड फाटेस्तोवर त्याचं कौतुक करत होती. अरे सुभाष, त्या दिनूला काहीतरी बक्षीस दे रे, फार गुणाचं पोरगं आहे. सख्या आजीसारखी माझी काळजी घेतली बघा त्यांनी. आईने असं म्हटल्यावर पवारांच्या कपाळावर आठ्या उमटल्या. आई, मी त्याला 500 रुपये दिले होते, त्याने घेतले नाहीत. फार मातला आहे तो. आता काय त्याला लाख रुपये द्यायचे? नाही घेत तर गेला उडत मग. अरे लाख रुपये नाही म्हणत मी, कमीत कमी 5,000 तर द्यायचे. 2 दिवस त्याने आणि त्याच्या आईने तुझी आणि सुनबाईची कमतरता भासू दिली नाही. पवार काहीच बोलले नाही. फक्त नाराजीने त्यांनी होकारार्थी मान हलवली. अर्थात ते एवढे पैसे दिनूला देणार नव्हतेच. एक दिवस एकनाथने लोढाशेठना फोन केला. शेठजी, मला एका कंपनीत नोकरी मिळते. 20,000 पगार देणार आहेत. मी त्यांना पुढच्या महिन्यात येण्याचं कबूल केलं आहे. सिक्युरिटी एजन्सीला सांगून तुम्ही एखादा सिक्युरिटी गार्ड मागून घ्या. लोढाशेठ काळजीत पडले. नवीन सिक्युरिटी गार्ड तर
त्यांना केव्हाही मिळाला असता, पण एकनाथसारखा केअरटेकर मिळणं मुश्किल होता. त्यातून दिनूसारखा सर्वांना मदत करणारा पोरगा मिळणं तर त्याहून कठीण होतं. त्यांनी हा विषय सोसायटीच्या मीटिंगमध्ये मांडायचं ठरवलं. दिनूच्या वाढदिवसाला आता 7 दिवस उरले होते आणि त्याचा वाढदिवस साजरा करायचा विषय आता बंदच झाला होता. कुणी नाही केला तरी मी दिनूचा वाढदिवस नक्कीच साजरा करेन, हे मीटिंगमध्ये तावातावाने म्हटलेलं वाक्य आता लोढा शेठला सलत होतं. सोसायटीच्या सदस्य मीटिंगमध्ये हा विषय काढून त्यांची टिंगलटवाळी करणार होतेच. त्यांना काय उत्तर द्यायचं याचाही विचार करणं भाग होतं. पण आता एकट्याने साजरा करायची शेठजींची इच्छा मरून गेली होती. शेवटी एका सिक्युरिटी गार्डच्या मुलासाठी एवढे पैसे खर्च करणं त्यांच्या व्यवहारात बसतच नव्हतं. पण त्यांनी ठरवलं, दिनूला घरी बोलवून त्याला शर्ट पॅन्टचं कापड देऊन टाकायचं. त्याच्यासोबतच एखादं कॅडबरीचं चॉकलेट नाहीतर मिठाईचा बॉक्स. बस झालं. चांगुलपणाचा ठेका काय त्यांनी एकट्यानेच थोडाच घेतला होता. 16 ऑक्टोबर. आज दिनूचा वाढदिवस. संध्याकाळची वेळ. क्लब हाऊसला लावलेली लाईटिंग चमचम करीत होती. हॉलमध्ये खूप गर्दी जमली होती. नव्हे, सोसायटी झाडून संपूर्ण सगळे लोक हजर होते. सजवलेल्या स्टेजच्या मागच्या भिंतीवर हॅपी बर्थडे दिनूचा बॅनर झळकत होता. ठेवणीतली शानदार शेरवानी घातलेला दिनू प्रसन्न चेहऱ्याने स्टेजवर उभा होता. त्याच्या बाजूला त्याचे आईवडील, सोसायटीचे अध्यक्ष पाटील साहेब आणि लोढा शेठ उभे होते. समोरच्या गर्दीकडे आणि टेबलवर ठेवलेल्या भल्या मोठ्या केककडे पाहून दिनूचा वाढदिवस खरंच साजरा होतोय यावर लोढा शेठचा विश्वासच बसत नव्हता. 5-6 दिवसापूर्वी झालेल्या मीटिंगमध्ये त्यांनी एकनाथला दुसरी नोकरी मिळाल्याचं आणि एकनाथ आणि त्याचं कुटुंब सोसायटी सोडून आता जात असल्याचं सांगितलं आणि चमत्कार घडला. एकनाथचा पगार 20,000 करण्यापासून ते दिनूचा वाढदिवस साजरा करण्यापर्यंतचे सगळे मुद्दे धडाधड मंजूर होत गेले. लोकांना दिनू आणि त्याच्या कुटुंबाची किंमत अखेर कळाली होती आणि आज तो दिवस उजाडला होता ज्याची ते मनापासून वाट बघत होते. दिनूने केक कापायला सुरुवात केली आणि हॅपी बर्थडे टू यू दिनूचा जोरदार जल्लोष झाला. लोढा शेठने दिनूला उचलून घेतलं तसे सगळे स्टेजवर धावत आले. दिनूच्या तोंडात केक भरवण्याची जणू स्पर्धाच लागली. केक भरवून झाल्यावर तो दिनूशी हात मिळवून त्याला जवळ घेऊन शुभेच्छा देऊ लागला. मग त्याला गिफ्ट्स देण्यासाठी भली मोठी रांग लागली. कुणी 1,000, कुणी 2,000ची पाकिटं तर कुणी कपडे देत होतं. जोशी आले. त्यांनी 8,000चा मोबाईल त्याला गिफ्ट दिला. सुलक्षणाबाई आल्या. त्यांनी 5,000ची सोन्याची चेन त्याला दिली. मग पवार त्यांच्या आईसोबत आले तेव्हा त्यांच्या हातात होती एक चमचमती नवी कोरी सायकल जिची किंमत होती 12,000. सगळ्यांचे गिफ्ट्स देणं झाल्यावर लोढा शेठ बोलायला उभे राहिले. मित्रांनो, खूप 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 धन्यवाद. आपण सगळ्यांनी मिळून आपल्या लाडक्या दिनूचा वाढदिवस साजरा केला. सगळ्यांनी त्याला स्वखुशीने गिफ्ट्स दिलेत. आता माझं गिफ्ट मी जाहीर करतो. दिनूच्या डिग्रीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी मी अध्यक्ष असलेल्या हेल्प या फाउंडेशनने स्वीकारली आहे. टाळ्यांचा कडकडाट झाला. मग अध्यक्ष बोलायला उभे राहिले. सगळ्यांनी इतके गिफ्ट्स दिनूला दिले आहेत की मी त्याला काय द्यावं हेच मला समजेनासं झालं. जितकं दिनूचं कौतुक होतंय त्यापेक्षा जास्त कौतुक त्याच्या आईवडिलांचं व्हायला पाहिजे. कारण त्यांनी केलेल्या चांगल्या संस्कारामुळेच दिनू आपल्या सगळ्यांच्या मदतीला धावून जातो, तोही कसलीही अपेक्षा न ठेवता. असा निरपेक्ष भावनेने कुणालाही मदत करण्याचे संस्कार आपणही आपल्या मुलांवर केले पाहिजेत. आजकालची तरुण पिढी मोबाईल, लॅपटॉपमध्ये गुरफटून स्वकेंद्रित झाली आहे. त्यांनी दिनूचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. अशा सुसंस्कारी मुलाला घडवल्याबद्दल माझं गिफ्ट मी दिनूच्या ऐवजी त्याच्या आईवडिलांना देणार आहे. त्यांची मोठी मुलगी आता लग्नाची झाली आहे. तिच्या लग्नाच्या खर्चाची सर्व जबाबदारी मी उचलणार आहे. टाळ्यांचा परत एकदा कडकडाट झाला. लोढा शेठनी माईक हातात घेतला. कोणाला दिनूबद्दल 2 शब्द बोलायचे असतील तर त्यांनी स्टेजवर यावं. दिनूच्या वाढदिवसाला विरोध करणारे पवार स्टेजवर आले. दिनूच्या वाढदिवसाला आपण विरोध केला होता त्याबद्दल सर्वांची माफी मागून त्यांनी दिनूचे एक स्वभाव गुण सांगून त्याची प्रशंसा सुरुवात केली. मग एक जण येऊ लागला. दिनूने केलेल्या मदतीचे प्रसंग सांगू लागला. अनुभव सांगताना बऱ्याच जणांना गहिवरून येत होतं.
सगळ्यांच्या तोंडून आपलं कौतुक ऐकून दिनू अवघडून बसला. त्याच्याच बाजूला बसलेल्या एकनाथच्या आणि त्याच्या आईच्या डोळ्यातून मात्र आनंदाश्रूंच्या धारा वाहत होत्या.